एकंदर मित्रांनो, कांदा पिकामध्ये आपण साधारणतः 21 दिवसाच्या आतमध्ये किंवा 21 दिवसानंतर आपण कांदा पिकामध्ये तणनाशकाचा स्प्रे हा घेत असतो. परंतु मित्रांनो, 21 दिवसानंतर जर तणनाशकाचा स्प्रे जर आपण कांदा पिकामध्ये जर घेतला तर त्यामध्ये गाजर गवत असेल, त्याचबरोबर मोदी गवत वगैरे असेल, त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो चिव गवत वगैरे म्हणतो, ते गवत पूर्णपणे नायनाट हा होत नाही. चिव गवत मोठ्या प्रमाणावर वाढत असतं, त्याचं बी देखील बारीक आहे. त्याबरोबर मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही जे गाजर गवत म्हणतात, गाजर गवतावर देखील चांगल्या प्रकारे नियंत्रण हे मिळवता येत नाही. त्यामुळे मित्रांनो, गाजर गवत असेल त्याचबरोबर जे मोदी गवत आहे याच्यावरती 100% रामबाण उपाय म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जबरदस्त बीजनाशकाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही या बीजनाशकाचा वापर जर त्या कांदा पिकामध्ये जर केला तर येणाऱ्या काळामध्ये जे मोदी गवत आहे ते पूर्णपणे नायनाट होत असतं. त्याचबरोबर गाजर गवताचा देखील नायनाट हा होत असतो. मित्रांनो, हे जे बीजनाशक आहे हे बीजनाशक गवत उगवण्याआधी किंवा अंकुरण पावण्याआधीच पूर्णपणे याचा नायनाट करत असतं. मित्रांनो, याचा वापर केल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापर्यंत आपल्याला कांदा पिकामध्ये कुठल्याही प्रकारचं गवत बघायला मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही याचा जर स्प्रे केला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा भेटणार आहे. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. एकंदर मित्रांनो, त्या बीजनाशकाचा जर वापर करायचा असेल तर कांदा पिकामध्ये कांदाची लागवड ज्यावेळेस आपण करत असतो, लागवड झाल्यानंतर साधारणतः 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला या बीजनाशकाचा वापर करायचा आहे. जर मित्रांनो तुम्ही 48 तासाच्या आतमध्ये जर तुम्ही या बीजनाशकाचा जर वापर कांदा पिकामध्ये स्प्रेसाठी जर केला तर जबरदस्त रिझल्ट हा तुम्हाला बघायला मिळणार आहे. परंतु मित्रांनो, 48 तास झाल्यानंतर तुम्ही या तणनाशकाचा म्हणजेच या बीजनाशकाचा वापर करू शकत नाही. जर मित्रांनो 48 तासाच्या नंतर जर तुम्ही याचा वापर केला तर थोड्याफार प्रमाणामध्ये जे गवत आहे ते पूर्णपणे उगून जात असतं. हे जे बीजनाशक आहे हे फक्त आणि फक्त बीजाला अंकुरण पावण्याआधीच मारतं. त्यामुळे मित्रांनो, एकंदर 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला कांदा लागवड झाल्यानंतर याचा वापर करायचा आहे. त्यामध्ये मित्रांनो ते जे बीजनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो फास्ट मिक्स. मित्रांनो, फास्ट मिक्स या बीजनाशकाचा जर विचार केला तर याच्यामध्ये ब्युटाक्लोर 50% EW फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असलेला हा कंटेन आहे. हा कंटेन जर तुम्ही 48 तासाच्या आतमध्ये जर कांदा पिकामध्ये स्प्रे केला तर जबरदस्त रिझल्ट हा तुम्हाला मोदी गवत असेल त्याचबरोबर गाजर गवत असेल यावर जबरदस्त रिझल्ट हा भेटत असतो. त्यामध्ये मित्रांनो याचा वापर करत असताना याच्यामध्ये तुम्ही कार्टेवा कंपनीचं जे गोल आहे याचा देखील याच्यामध्ये वापर करायचा आहे. याचा वापर केल्यामुळे देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला भेटणार आहे. त्यामध्ये मित्रांनो ब्युटाक्लोर 50% EW म्हणजेच फास्ट मिक्सचा वापर करत असताना प्रति 200 लिटर पाण्यासाठी 1 लिटर प्रमाणे तुम्हाला याचा वापर प्रति एकरासाठी करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, प्रति 200 लिटर पाण्यासाठी यामध्ये गोलचा वापर करत असताना प्रति 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 250 ml पर्यंत गोल या तणनाशकाचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे. एकत्र करून घेतल्यानंतर एकत्र स्प्रे याचा तुम्हाला 48 तासाच्या आतमध्ये कांदा पिकामध्ये घ्यायचा आहे. परंतु मित्रांनो, याचा स्प्रे करत असताना जमीन पूर्णपणे ओली असणं गरजेचं आहे. जमीन जर पूर्णपणे ओली असेल तर चांगल्या प्रकारे तुम्हाला ओल्या जमिनीवर जर स्प्रे केला तर रिझल्ट भेटेल. परंतु मित्रांनो, कोरड्या जमिनीवर तुम्ही याचा स्प्रे करू नका. कोरड्या जमिनीवर चांगल्या प्रकारे रिपोर्ट हा येत नाही. जर तुम्हाला याचा वापर करायचा असेल तर 48 तासाच्या आत कांदा पिकामध्ये तुम्हाला ओल्या जमिनीमध्येच याचा वापर करायचा आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा मोदी गवतापासून तुम्हाला हा भेटणार आहे. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा याबद्दल तुम्हाला काही शंका वगैरे जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. त्याचबरोबर या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.